दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गेल्या वर्षी पूर नियंत्रणाचं आपण इतकं उत्तम मॅनेजमेंट केलं आपल्या अधिकाऱ्यांनी. आम्ही सातत्यानं लक्ष ठेवून कॉर्डिनेशनमुळे कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर कुठेही पाणी शहरात गेलं नाही, कोणत्याही सखोल भागात पाणी शिरलं नाही. कारण शेवटी ते हिपर्गी बॅरेजचा एक मोठा इश्यू होता. तर त्याच्यावर आता कॉन्सन्ट्रेट आपण केलेलं आहे की मागच्या 5-7 वर्षामध्ये ज्या ग्रे एरियाज आहेत, जिथे खरं पाणी बाहेर पडतं, कशामुळे पडतं, किंवा पाण्याच्या फ्लड कंट्रोल कसं करता येईल. तर मला वाटतं ह्यावर्षीसुद्धा आम्ही अशाच काही तंत्रज्ञानाचा वापर करतो की ज्यामुळे कोल्हापूर असेल किंवा सांगली शहर असेल याच्यामध्ये पाणी जाणार नाही. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग जो आहे की कर्नाटक सरकारनं आलमट्टीच्या उंचीवाढी संदर्भात आता सुप्रीम कोर्टाचा स्टे आहेच आहे ना. ज्यावेळी तेलंगणा आणि आंध्र सरकारच्या, कारण पाणी सरकार हे दोन राज्यानंतर विभाजन झालं, तर त्यांच्या या आलमट्टीच्या पाणी वाटपात त्यांनी जो त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे, तर त्यावेळी आपण आपली सरकारची तयारी आपण ठेवलीच आहे की आपल्या राज्याचं हे सगळं जे आलमट्टीमुळे होणारे जे प्रश्न आहेत त्याच्यातून आपल्या राज्य सरकारची भूमिका मांडत असताना या पुराच्या पाण्यामुळं जे काही सातत्यानं आपल्याला त्याला सामोरे जावं लागतं तो प्रश्न पण उद्भवणार नाही. त्यासाठी ज्या आवश्यक ते उपाययोजना आपण करतो आहे. पंचगंगाच्या पाण्यात तरी गती आहे, पण कृष्णेच्या पाण्यात ते संत वाहत आहे. तो एक मोठा प्रॉब्लेम, तो एक मोठा इश्यू आहे की पाण्याला गती नसल्यामुळे पाणी ज्या पद्धतीने खाली जायला पाहिजे वेगानं ते जात नाही. अशा अनेक स्टडीज झालेल्या आहेत. शेवटी आता तंत्रज्ञानाने केलेला अभ्यास आहे हा. आता मी त्यांच्या आलेल्या अहवालावर मी चर्चा करतो आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून जनतेला आश्वासित करू इच्छितो आहे की पुराच्या नियंत्रणासंदर्भात गतवर्षी आम्हाला जे अनुभव आलेले आहेत ते लक्षात घेऊन सांगली किंवा कोल्हापूरमध्ये शहरामध्ये पाणी येणार नाही किंवा पाण्याचा फुगवटा येऊन कोण आलमट्टीचा फुगवटा येतो म्हणून पाणी येईल अशी काही स्थिती नाही राहणार नाही.